हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहेत सकाळचे जवळपास 8:15 होत आलेले आहेत आणि आम्ही इथे आलेलो आहोत वॉकिंगला. तर हे एक छोटंसं असं पार्क आहे आणि या पार्कमध्ये आम्ही वॉकिंग करता करता ही जी झाडं असतात ना, तर या झाडांना आम्ही म्हणजे लाजोळीची झाडं इथे फार आहेत आणि या लाजोळीच्या झाडांना हात लावायला फार आवडतं. तर इथेच मी झाडांमध्ये थोडा वेळ 5-10 मिनिटं घालवते आणि मग छान अशी वॉकिंग करून झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ 5 ते 10 मिनिटं पुन्हा बसतो आणि मग घरी जातो. तर आज या पार्कमध्ये आले आणि घरी जात असताना या पार्कमध्येच छोटे-छोटे झोके होते, लहान मुलांसाठी असतात ते. कोणीच नव्हतं, मोठी माणसं जास्त नव्हती. तर म्हटलं की चला 5 मिनिटं थोडंसं झोका खेळूया आणि आता इथे मस्तपैकी मी झोका घेतीये. तर जास्त नाही, फक्त 5-7 मिनिटच झोका खेळले. कारण की ते झोके जे आहेत ना, ते लहान मुलांसाठी आहेत आणि लहान मुलांचं वजन आणि आपल्या वजनामध्ये थोडासा फरकच असतो. म्हणून पटकन उतरले, थोडासा वॉक केला आणि मग आम्ही घरी आलो. तर माझी मैत्रीण आम्ही दोघीही एकाच कॉम्प्लेक्समधल्या आहोत. तर माझी मैत्रीण म्हणत होती, की "चल घरी." पण सकाळी-सकाळी म्हटलं, की "नाही, आज शिवजयंती असल्यामुळे आज फार निवांत होते मी." क्लासला सुट्टी होती. आणि त्यामुळे सगळं काही एकदम आरामात चाललं होतं. घरचे कामं देखील आरामातच चालले होते. कारण की माझे मिस्टर गेलेले आहेत गावी. गावी घर बांधण्याचं काम चालू आहे आणि त्यामुळे तिकडे कोणीतरी असणं खूप गरजेचं होतं. तर तिकडे माझ्या सासूबाई, माझे मिस्टर आणि माझी नणंद हे तिघं जण आहेत. पण आपल्या घरामध्ये देखील आपली मुलं असतात आणि एक्झाम जवळ आलेले आहेत. माझे क्लासेस वगैरे आहेत. त्यामुळे मला देखील ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं होतं. तर मिस्टर म्हणाले की म्हणजे गावी मला थोडंसं थांबावंच लागणार आहे. तोपर्यंत आता तुलाच थोडंसं इकडचं बघावं लागेल. तर म्हटलं ठीक आहे. कारण की आता घर बांधणं म्हटल्यानंतर, बांधायचं म्हटल्यानंतर एक गावी माणूस असणं खूप गरजेचं आहे. तर म्हटलं की ठीक आहे, इकडचं मी हँडल करेल. तर आज शिवजयंती म्हणजे हा जो व्लॉग आहे थोडासा उशिरा तुम्हाला पाहायला मिळेल. कारण की मध्यंतरी ना थोडीशी तब्येतीचे हेल्थ इश्यू चालू होते माझ्या. त्याच्यामुळे हे काही व्लॉग वगैरे आलेले नाहीयेत. साधारणपणे 2 ते 3 दिवस जरी व्लॉग आलेले नाहीयेत आणि त्याच्यानंतर आता हा व्लॉग तुम्हाला पाहायला मिळत असेल. तर हे बघा आता मी ना सकाळी येत असताना थोडीशी भाजी आणली, टोमॅटो, शेवगा वगैरे. कारण की येतानाच ना भाजी मार्केटमधूनच आम्हाला यावं लागतं. तर मस्तपैकी ताजी भाजी होती आणि भाज्या ह्या लागतातच. तर भाजी आणली मी आणि फ्रिजमध्ये ठेवून दिली. आता इथे ना मी तयारीला लागलेली आहे कारण की आज शिवजयंती आहे. मला खाली देखील जायचं आहे. 2 ते 3 जणींचा फोन देखील येऊन गेला, की पटकन खाली ये म्हणून रांगोळ्या वगैरे काढायच्या आहेत आणि पुन्हा खाली शिवजयंतीचा कार्यक्रम वगैरे तिथे देखील जायचं आहे. तर तेच करण्यासाठी माझी थोडीशी गडबड चाललेली आहे. तर ना म्हणजे साधारणपणे 4 ते 5 दिवसापूर्वी लिंबू खूप छान असे मला मिळाले. स्वस्त होते, पण थोडेसे लिंबू ना असे पुढे गेलेले होते. पण मग स्वस्त आहे म्हणून मी घेतले. पण आता मी बघितलं ना, तर लिंबू त्याच्यातले ना काही लिंबू असे डाग लागल्यासारखे झालेत. त्यांना जर वेळीच सेपरेट नाही केलं ना, तर ते लिंबू खराब होण्याची शक्यता आहे. तर जेवढे असे डाग लागलेले लिंबू आहेत, ते मी साईडला काढले आणि जे काही आहेत ना थोडेफार असे नुसतं आता खराब होतील असे, तर ते आता मी काय करणार आहे, वापरायला काढणार आहे. तर आता बाकीचे जे लिंबू आहेत ते पुन्हा मी फ्रिजमध्ये ठेवून दिले. एकीकडे माझा स्वयंपाक करून घेतला. तर शिवजयंती आहे म्हटल्यानंतर खाली जेवण देखील आहे, पण ते रात्री असणार आहे. पण दुपारचा स्वयंपाक मला करायचाच होता. तर इथे एका साईडला कुकर लावला, भाकरी केल्या, भाज्या वगैरे सगळ्या ठेवल्या आणि आता किचन ओटा आणि सिंकमध्ये जी पडलेली भांडी ती भरभर मी आवरून घेतेय. कारण की मला माझी स्वतःची तयारी देखील करायची आहे. तर घरामध्ये ठीक आहे आपण ड्रेस घालून वगैरे असतोच नेहमीच. पण आता शिवजयंती म्हटल्यानंतर आमच्या महिलांचं ठरलं की सगळ्यांनी साड्या घालून खाली या म्हणून. तर आता साडी वगैरे घालायची म्हटल्यानंतर सगळीच तयारी करणं आलं. तर म्हटलं की ठीक आहे मला थोडासा वेळ द्या. मी 10 ते 15 मिनिटामध्ये येते. तर एवढं बोलून मी माझं सगळं काम आवरायला घेतलंय आणि पटापट आता किचन आवरून घेते मी.
सकाळी जेव्हा वॉकला वगैरे जाते ना, तेव्हा अंघोळ वगैरे करूनच गेलेली असते मी आणि झाडलोट वगैरे झालेली असते. आणि आज क्लास नसल्यामुळे म्हटलं की निवांत आता बाकीची कामं निवांत करूया म्हणून. पण आता मैत्रिणींचा फोन आला म्हटल्यानंतर मला खाली जायचं आणि घरातलं काम असंच ठेवून जर गेलं, तर पुन्हा आल्यानंतर सगळं अस्ताव्यस्त किचन वगैरे पाहिल्यानंतर आपल्यालाच कंटाळा येतो. म्हणून म्हटलं की पटकन किचन, भांडी वगैरे आवरून घेते आणि मग नंतर निवांत पटकन खाली जाऊन मी रांगोळी वगैरे काढायला मदत करेल. तिथे स्वयंपाक वगैरे झाला, किचनचा ओटा आवरल्यावर बघा किचन किती एकदम हलकं-हलकं वाटायला लागलं. मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटलं. पटापट आता ही जास्त काही भांडी नाहीये, थोडीशीच भांडी आहे, तर पटापट आवरून घेते. कारण की आता साडी नेसायचं म्हटल्यानंतर ना, आता ड्रेस घालायची सवय लागलेली. साड्या तर अशाच आपल्या पडून राहतात. पण आता साडी नेसायची म्हटलं, की थोडासा वेळ तर लागणारच होता. कारण की आता जे ब्लाऊज वगैरे आहेत, ते ब्लाऊज देखील येतात की नाही, तो देखील प्रश्नच होता. तर म्हणून म्हटलं, की पहिलं हे किचनचं आवरते आणि मग नंतर साडी घालते. कारण की साडी नेसते. कारण की साडी नेसल्यानंतर हे सगळं काम करायचं म्हटलं, की साडी पुन्हा ओलं होण्याची शक्यता होती आणि काम करत असतानाच हा कचरावाला देखील आला. तर मग आता म्हटलं, की चला पटकन हे कचरा वगैरे देऊन टाकते. कारण की मग राहिला ना कचरा, की तसाच राहून जाईल. भांडी वगैरे झाली माझी आणि आता इथे थोडंसं इकडच्या साईडचं सगळं किचनचा जो ओटा आहे दुसरा, तर तो सगळा आवरून घेते. भाकऱ्या मी गरम-गरम म्हणजे अशाच पसरवून ठेवल्या होत्या. कारण की मग एकावर एक ठेवल्या ना, की त्या एकदमच मऊ होऊन जातात. थोडंसं अशा पसरवून ठेवल्या, की छान होतात भाकऱ्या. आता ह्या ज्या भाकऱ्या आहेत त्या व्यवस्थित ठेवून घेते. कारण की बऱ्यापैकी आता या थंड झालेल्या आहेत आणि इकडचा ओटा आवरून झाला, की मी लगेचच खाली जाते आणि खाली सगळ्या बायका आता वाटच बघत असतील. आम्ही असंच ठरवलं होतं, की 11 वाजता खाली उतरायचं आणि रांगोळी काढायची. खरं तर ना रांगोळी सकाळीच काढायला हवी होती. कारण काल ना कोणी फोनच नाही केला मैत्रिणीने कारण की त्यांची एक म्हणजे प्रॅक्टिस चालू होती शिवजयंतीची. तर शिवजयंतीला आमच्या बिल्डिंगमधल्या बऱ्याचशा बायकांनी भाग घेतलेला आहे. जसं की लाठीकाठी म्हणा किंवा मग लेझीम वगैरे, दांडपट्टा वगैरे तर हे सगळं होणार आहे. तर रांगोळ्या प्रत्येक बिल्डिंगच्या समोर काढल्या होत्या आणि आम्ही देखील ही शिवजयंती निमित्ताने रांगोळी काढली. तर जगदंब असं हे तलवारीच्या खाली लिहिलेलं आहे आणि आम्ही सगळ्या महिला मिळून ही रांगोळी काढत होतो. आणि ते झाल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता पुन्हा आम्ही नऊवारी साडी नेसून खाली आलो. तर जी पिवळ्या साडीवाली नऊवारी साडी जी घातली आहे ना, तर ती मी होते. आणि ह्या बघा सगळ्या बायका मस्तपैकी नऊवारी साडी वगैरे घालून तयारीतच आलेल्या आणि आता हा जो कार्यक्रम आहे, हा संध्याकाळी 5 वाजता सुरू झालेला आहे. तर ही बघा, ही लाठीकाठी अशा पद्धतीने या काठ्या फिरवल्या जातात. तर ज्यांना माहिती आहे शिवाजी महाराजांचा इतिहास, तर त्यांना हे सगळं माहिती असेल. तर हे बघा, इथे ना आता लेझीम वगैरे सुरू आहे. अगदी ना लहान मुलींपासून ते मस्तपैकी आपल्या वयांच्या बायकांपर्यंत हे सगळे लेझीम वगैरे चालू होतं. आता ना भवानी माताने छत्रपती शिवाजी महाराजांना जी तलवार दिलेली तर ते देखील सीन घेतलेला आहे आणि आता इथे तलवारबाजी होतीये आणि मस्तपैकी सगळे इतके प्रेक्षक होते ना इथे पाहायला. अक्षरशः नगरसेवक वगैरे देखील आले होते. तर असा हा शिवजयंतीचा महोत्सव 19 तारखेचा आमच्याकडे पार पडला आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या पर्यंत मी लेट पोहोचवतीये. तर त्यासाठी मी मनापासून माफी मागते. आणि हे बघा सगळे आता रॅलीमध्ये निघालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा तोपर्यंत बाय.